हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमच्या अनेक जणांच्या कमेंट्स वाचून आज आपण इयत्ता 9वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवताना मी पॅसेजवरील अनेक प्रश्न दिलेले आहेत अधिक प्रमाणात, कारण वेगवेगळ्या शाळेच्या प्रश्नपत्रिकेत वेगवेगळे प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे आपण सर्वच प्रश्नांची तयारी करायची आहे. चला तर मग तयार आहात तुम्ही? आणि तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. 9th क्लास इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट. क्वेश्चन 1. डू ॲज डिरेक्टेड. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि त्यातला एक अल्फाबेट तुम्हाला लिहायचा आहे, जो गाळलेला आहे तो. अबाउट, फनी, नाईट आणि क्विक हे वर्ड्स आहेत. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्रम लावायचे. प्रोग्रेस, टीचर, होमवर्क, ॲन्सर. तर पहिले येईल एवरून आन्सर, नंतर एच येतो अल्फाबेटिकली म्हणून होमवर्क, आणि पी येतो त्यानंतर म्हणून प्रोग्रेस, आणि नंतर टीचर. सेकंड आहे सुपिरियर, शेकंड, स्क्रीम्ड, शाउटिंग. यात सर्वच एसने सुरुवात झालेल्या आहेत म्हणून पहिला अल्फाबेट सोडून आपण दुसरा अल्फाबेट बघायचा आहे. तर एस नंतर दुसरा अल्फाबेट आहे सी, हे आधी येतं म्हणून स्क्रीम्ड, नंतर एच येतो एस नंतर, शेकंड, नंतर एच नंतर ओ म्हणजे एच ए नंतर एच ओ, शाउटिंग आणि सुपिरियर. अशा पद्धतीने क्रम लावायचा आहे. पहिलं अल्फाबेट बघायचं, पहिलं सारखं असेल तर दुसरं बघायचं, दुसरंही सारखं असेल तर तिसऱ्या अल्फाबेटच्या क्रमानुसार आपण क्रम लावायचा आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वेअर डिड यू फाइंड इट. आता हे वाक्य तुम्हाला इथे साधं दिलेलं आहे. वेअर डिड यू फाइंड इट म्हणजे फुल स्टॉप दिलेला आहे, तर तिथे प्रश्न विचारला म्हणून आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचं. वेअर डिड यू फाइंड इट. क्वेश्चन 2. Read the following sentences with the help of the information given the passage. पॅसेज तुम्हाला वाचायचं आहे. In many countries around the world, tea drinking is dash dash. Answer. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. Second आहे the ceremonies give people the time dash dash. Answer. The ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. Next question. Complete the verb using the information from the passage. आता तुम्हाला दिले गुड क्वालिटीज ऑफ टी, म्हणजे टीच्या तुम्हाला गुड क्वालिटीज लिहायच्या आहेत. तर त्यात आहे एन्जॉयबल ड्रिंक, स्टिम्युलेटिंग ड्रिंक, हेल्दी ड्रिंक, नंतर रिड्युसेस लोनलीनेस. या 4 क्वालिटीज तुम्ही तिथे लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन. Fill in the blanks with the describing words used for the following nouns from the passage. आता पॅसेजमधून तुम्हाला इथे नाऊन लिहायचे आहेत. ड्रिंक दिले डॅश डॅश ड्रिंक, आन्सर आहे पॉप्युलर ड्रिंक. डॅश डॅश टी, आन्सर आहे स्पेशल टी. डॅश डॅश ऑकेजन्स, स्पिरिच्युअल ऑकेजन्स. डॅश डॅश क्वालिटीज, गुड क्वालिटीज. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे वर्ड्स लिहायचे आहेत, नाऊन लिहायचे आहेत म्हणजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द प्रॉपर आर्टिकल अनदर फ्रॉम द गिवन ब्रॅकेट्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. ही हॅज टू अटेंड डॅश डॅश इम्पॉर्टंट सन. ही हॅज टू अटेंड ॲन इम्पॉर्टंट सन. ही वॉज लुकिंग ॲट डॅश डॅश सेटिंग सन. ही वॉज लुकिंग ॲट द सेटिंग सन. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द ऑपोजिट वर्ड्स. फ्रेंड, हेल्दी, काम आणि इम्पॉर्टंट. इथे फ्रेंड एनिमी दिलेले, त्याचा ऑपोजिट वर्ड. हेल्दीचं अनहेल्दी, काम अपसेंट आणि विंडी पण लिहू शकतात. इम्पॉर्टंट अनइम्पॉर्टंट. अशा पद्धतीने तुम्ही अपोजिट वर्ड्स लिहायचे. क्वेश्चन नंबर 3. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ पोएम युजिंग द पॉईंट्स गिवन बिलो. पोएम लर्न करायचे, त्याच्यानंतर त्याच्यावरून तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ए. कंप्लीट द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. द होप बर्ड इज सिटिंग डॅश डॅश. द होप बर्ड इज सिटिंग इन द सोल. सिंगिंग ऑफ द बर्ड डॅश डॅश. सिंगिंग ऑफ द बर्ड इन ट्यून. इट्स सॉन्ग इज
dash dash at the time of storm. Its song is sweetest at the time of storm. Dash dash has heard the bird's song in the most difficult circumstances. The poet has heard the bird's song in the most difficult circumstances. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. कॉलम एमध्ये दिलेलं आहे होप, गॅल, स्टॉर्म, नंतर कीप वॉर्म आणि अक्रम्ब. कॉलम बीमध्ये अ व्हेरी स्मॉल बीट, प्रोव्हाइड कम्फर्ट, बर्ड अँड डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. होपची मॅच द पेअर आहे बर्ड, गॅल अँड स्टॉर्म, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. कीप वॉर्म, प्रोव्हाइड कम्फर्ट, अक्रम्ब, अ व्हेरी स्मॉल बीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. सोल, ऑल, स्टॉर्म, वॉर्म, सी, मी. नेक्स्ट क्वेश्चन टायटल होप इज द थिंग विथ फिदर्स. नेम ऑफ द पोएट एमिली डिकिन्सन. राईम स्कीम ABCB. फिगर ऑफ स्पीच मेटाफर आणि अलेट्रेशन. थीम सेंट्रल आयडिया लिहायची आहे. A central theme in this poem is the representation of hope as a bird. Hope can sustain people through difficult times. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका. तसेच तुम्हाला यातले कोणते प्रश्न विचारले गेले होते तेही मला कमेंट्स करून कळवा. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. इतर व्हिडिओ पाहण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.